लागलाय लागलाय. उचलला बाई. हॅलो 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 हा कोण? अंजली ठोंबरे का? हा कोण बोलते? मी कोणिका बोलले ना. कोणी का बोलला ना म्हणजे ही कोणती बोलण्याची पद्धत? मला एवढं सांग, हा ते नंदू मोरेचा तुझा काय संबंध आहे? तुझा काय संबंध आहे मला काय विचारायचा? कोण बोलताय तुम्ही? ते मी कोणिका बोलले ना. फक्त एवढं सांग की नंदू मोरेच्या व्हिडिओ मध्ये तू माझं नाव घ्यायची काय गरज होती? कोण आहे तू? नेहा आहेस का? हा नेहा गवळी बोलते. हा मग तू नेहा गवळी बोलतेस ना, त्याच्या लग्नात आहे का नाही? मला भांडायचा काय संबंध होता तुझा? मी कधी भांडले का तुला? कधी भांडले का? नीट व्हिडिओ बघ ना. माझा व्हिडिओ तुझा युट्यूबला टाकायचा काय संबंध होता? मी टाकलंय. मग कोणी टाकलाय? मी टाकला का तुझा व्हिडिओ? अगं तू त्या गिफ्टच्या नादात माझं नाव मध्ये घेतलंय. माझं नाव मध्ये घ्यायची काय गरज आहे का तुझी? का म्हणजे तू त्या नंदीची बहीण आहेस ना? तू तर भांडायला आलती. त्यांनी सांगितलेलं ना अंजली ठोंबरे तिथे आले, अंजली ठोंबरेला भांड म्हणून. मला तू माहित पण नव्हती अंजली ठोंबरे तू आहे म्हणून. होय तुला माहित नव्हतं मग तू बोलली कस काय? माझ्या बरोबर व्हिडिओ काढून भांडून कस काय टाकला तू? कस काय भांडली म्हणजे? तुला कळत नाही का? तू चार चौकात नंदू मोरेला नाही तसलं बोलायला लागली. काय बोलली होती नंदू मोरेला? तुला काय करायचंय का? तू काय एवढी तू कस काय त्याची कडवरती नंदू मोरेची? का वरती म्हणजे? भाऊ आहे तो माझा. हा मग हा तुझ्या भावाने बांगड्या भरल्या असतील त्याला बोलायचं जमा नाही म्हणून आता ह्याला त्याला तुझ्यासारख्या बायांना पोरं घालायला लागला का? ह्याला त्याला म्हणजे तुझा काय संबंध पण मला फोन करायचा? अगं माझा काय संबंध म्हणजे? मी बहीण आहे त्याची. तुला कोणी सांगितलं होतं शांतपणा करायला? आवाज खाली करून बोलायचं. तू बहीण आहे ना त्याची, त्याच्यापाशी काय माझ्यापाशी नाही. तुझा काय संबंध मला फोन करायचा? त्याने सांगितलं तुला फोन कराय, मग त्याच्याकडे बघते. त्याच्याकडे काय बघायची गरज नाही. त्यानं काय सांगायला काय मी काय दूध खोळे आहे का? मला काय समजत नाही का? हा मग का घेणार मी तुझं नाव? का जा तू काय अशी कलेक्टरची नाहीये तुझं नाव घ्यायला? आणि जा तुला काय करायचं ते कर जा. माझं नाव मी काय करायचं ते करते, पण माझ्या नंदूभाऊचं नाव मध्ये घ्यायचं नाही. तुला आता सांगायला लागले माझं. अगं आता तर सुरुवात आहे. बघ मी किती त्याचं नाव बरबाद करते आणि त्याच्या मागं तुझं पण करते का नाही बघ फक्त. ते करायचं ते करेल ग. त्याचं काही मला घेणं देणं नाही. नाव किती जरी खराब केलं मला काही फरक पडत नाहीये. पण मला एवढं सांग. ऐक ना 2 मिनिटं तू माझं. तुला फरक पडत नाही का? तू फोन कशाला केलाय मग मला? कशाला केलंय म्हणजे? तू कशाला माझं नाव 4 वेळा घेते का सारखी? घेणार आता तर 1000 वेळा घेणार. काय करायचं ते कर. आणि कॉल रेकॉर्ड करून ही कॉल रेकॉर्ड करून मी युट्यूबला टाकणार. नंदूच्या बहिणीने मला धमकी दिली म्हणून. हा दिली तर का मला? तुझी पण कंप्लेंट करते. तुझ्या पण नावाची कंप्लेंट करते, त्याच्या मी नावाची कंप्लेंट करते का नाही? भाऊ बहीण नाही का माझ्या नादाला लागून माझ्या बरोबर बांधतात. कर बिंदास कर. तुझं काय माहिती का? अरे तुमच्यासारख्या ना तुम्ही अशा ना दोघं मला नुसतं फोनवर नका बोलू. समोर येऊन बोलायची ताकद नाही तुमची, म्हणून तुम्ही 5-5 मिनिटाला मला फोन करताय. कोण म्हणलं समोर येऊन बोलायची ताकद नाही? तुझं कसं आहे माहिती का? उचलली जीभ लावली टाळ्याला. अगं तुला लय भांडायचा जोर आहे ना? तुझ्या भावाला घेऊन ये माझ्या घरी. येते ना. ती पण वेळ आली का नाही लवकरच येते. तुला लय भावाची कडे आहे ना? लय भावाचं नाव मतदाम व्हायला लागलंय तुला बघवा ना. तो भावाला घेऊन ये माझ्या घरी इथं भांडायला. मग सांगते मग भावा तरी कान धरते तुझं बी कसं धरते बघ. कसं धरायचं तसं धर. पण बिचाराचं चांगलं लग्न लागलंय, एवढं चांगलं झालंय आणि तू काऊन त्यासारखं भांडती का? गिफ्ट नाही करून. मी माझं 5,000 घालून 2-3 हजार रुपये यायला जायला वाट खर्चीला गेलेत माझ्या. 2,000चं मी गिफ्ट नेलेलं त्याला. सगळ्याला देखावा सगळ्याचं करतोय आणि त्याच्यापाशी कशाला चर्चा करतोय माझी? गिफ्टाचं अंजली ठोंबरे नाही आलं, मुकेश लग्नाला आली. काय गरज आहे त्याची माझी त्याच्यापाशी चर्चा करायची? म्हणजे माझं नाव ते बदनाम करायला त्यांनी सुरुवात केली. आणि तू 4 वेळा म्हणती तेव्हा 5,000 खर्च झाला, 15,000 खर्च झाला. तुला पैशाला किंमत आहे, माणसाला किंमत नाही का? भावाच्या मुलीच्या इथे टाक माझं 5,000 रुपये. चल काय गरज चालली माझी? काय गरज चालली? मग तू फोन कशाला केला? कशाला केलं म्हणजे? तुला भांडायला केला? मला भांडायला म्हणजे काय? तुम्ही काय हिरवले का काय रोजानी का? तुम्हाला एखादं कोण पैसे देऊन रोज लावतंय माझ्या बरोबर भांडाय? तुमचा काय संबंध आहे माझ्यासोबत भांडाय? तुम्हाला दोघांना पण मी नीट सांगते, तुम्ही दोघं पण माझ्या नादाला लागू नका. काय करशील होय? आज त्यांनी कंप्लेंट करणार आहे, उद्या त्याची करते नाही. तुमच्या दोघा ठिकाणी नाव लावून दिली तर नाव बदलून. कर्ज जा कुठं करायची तिथं कर्ज. मी भेट नाही कोणाला. आता तू भेट नाही मला माहिती की तू वागाची वाटी लागतील. भेट नाही तुझा भाव देतोय म्हणून तुला मोरं टाकली. आता बाबा तू बी मला किती भीती. काय गरज नाही. माझ्या भावानं पुढे घालायची गरज पण नाही मला. आणि त्यानं काय मला सांग मला तू मी त्याच्याकडे आता बघते. त्याला सांगतो का लग्नात ती भांडायला सोडलेली काय बहीण माझ्यावर? ना आता मी तिला फोन करायला होतो का? काय तुझा संबंध मला फोन करायचा? संबंध काहीच म्हणती ग. आणि लग्नाला कशी आली का? संबंध नाही म्हणती. आता लग्न तुझ्याच मला भावानी नाक घासून लग्नासारखं मला पत्रिका पाठवली. फोन करून म्हटलं अंजली ठोंबरे माझ्या लग्नाला या म्हणून पत्रिकेचं मन राखून आली त्याचं थोबड बघायला. मग आम्ही माणुसकीच्या नात्यानं तुला लग्नाला बोलवलं होतं. तू तर भांडायलाच उठली आम्हाला. मग मी पण माणुसकीच्याच नात्याने एवढं भांडण झालं तरी मी माणुसकीच्या नात्यानेच लग्नाला आलती. मग त्या माणसाच्या नाव बदनाम करण्याच्या बी बरी असते जरा. त्यांनी कशाला जागेवर सांगायचं अंजली ठोंबरेने गिफ्ट आणलं नाही, मोकळीत हात हलवत आली. ही बोलायची पद्धत आहे का? मग अंजली ठोंबरेला कळत नाही का? दुसऱ्याच्या हातात गिफ्ट देते आणि बसती तिकडे कोपऱ्यात जाऊन. तू आता जास्त मला बोलू नका आणि माझ्या बरोबर तू भांडण करू नको. मला तुमच्यासोबत भांडण करायला मूड नाही. काय का बरं मूड नाही? आम्हाला मूड आहे की, पण तुला भांडण हे करत बसायला. अरे तुम्ही असे ते
नीट बोलायचं म्हणजे तुझी पद्धत कोणती नीट बोलायचं? माझा प्रश्न ना, मी व्हिडिओ टाकायचा का नाही टाकायचा तो कोण मला विचारणारी? मग 4 वेळा काय म्हणते ग? मग स्वतः जायचं ना स्टेजवर जाऊन गिफ्ट द्यायचं, ही म्हणायचं ना ही माझं गिफ्ट आहे. मी तिथपर्यंत लग्नाला आली, मंडपाच्या बाहेर उभा राहून अक्षर टाकली, हे तुमच्यासाठी लय मोठं झालं. आता तुम्ही दोघं जण माझ्या नादाला लागू नका. आता तुमचा नादच पुरा करेल दोघाचा बी. काय पोट बाहेर असतो गिळ ती गिळ्यांवरनं म्हणते काय आणखीन होय ग? काय गेलं म्हणजे तुम्ही मोहना घालता नागना काढता का? म्हणजे तुमची ही पद्धत आहे. लोकांचं खाल्ल्याला बी काढतात काय तुम्ही? मग तुला कळत नाही का? गिफ्ट दिलंय म्हणल्यावर आणलंय म्हणल्यावर त्याच्याच हातात द्यायचं नवरदेवाच्या. भावाला विचारते नाही, तुझ्या भावाला विचारते. तुझ्या भाऊला तिथं माईक हातात घेऊन नाचत होता लग्नात. जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका, जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका. आणि तुझी बहीण मोहना घाललेलं खाल्ल्याला काढते का? बघते त्याच्याकडे आता. थांबतो आता. काय थांब आता, काय गरज नाही त्याला बघायची. तुम्ही दोघं माझ्या नादाला लागलाय ना. तुमच्या दोघांचा नाद कसा पुरा करायचा ना ते आता माझ्याकडे चांगलं मला माहिती. तू माझ्या भावाचा संसार का ग ही होती नाही चालू दे ना नीट का? आम्ही काय दिलं तुझ्या भावाचा मी काय संसार मोडला? तुझा भाऊ का माझा संसार नीट का चालून देणार? का तुझ्या भावाला बोलणारी माणसं आहेत, मला नाही का कुणी बोलणारे? तुला काय बोलायचंय तेव्हा? लय भाग लागली भावाची कड वाढायला. मग लय भावाची कड वाटते तर मग भावाला नीट समजून सांगायचं. जरा विचार करून बोलत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला निघाली बाळ्याला म्हणल्यासारखं. ते माझा प्रश्न. काय बोलायचं? उचलायची जीभ लावायची टाळ्याला काय करायचं ते माझा प्रश्न. तू शिकवायची गरज नाही मला. काय उगा माझ्या भावाला चान्स दे नाही बोलायला. उगा गिरणीचा पट्टा चालू केल्यासारखं चेन्नई एक्सप्रेस सारखं बंदच नाही. पण तुझ्या भावाला चान्स द्यायला तो कोण आहे माझा? कोण आहे माझी माझा? चान्स द्यायला बोलायला तू कशी अशी बोलते? त्या नंद्याकडे बघते आता. नीट वाटतं केलं ना. नाही त्यांनी आता तो माझा वाटतं करायला लागला. माझ्या संसारात तुम्ही दोघं वाटतं करायला लागला. तुमच्या नावाची कंप्लेंट देते दोघांच्या. नंदे बिंदे म्हणायचं नाही. काय नंदे बिंदे म्हणायचं नाही. नंदू गोरे नाव आहे त्याचं. भाऊ आहे माझा. तुझा भाऊ असला तरी तू नंदू म्हणायचं बाळ म्हणायचं पिल्लू म्हणायचं तिकडे जन्म म्हण. मी कशाला माझा कोणी मला ती नंद्यात राहणार याला नंदी बाई. तुला आणखीन सांगते नीट बोल. काय नीट बोल. काय बोलत ते तुला काय करायचं तिकड? हा बघते माझे मी काय करायचंय ते. उगा तुझं चाललंय नाटक. फोन ठेव. मला परत फोन करू नकोस. का फोन करू नको? माझ्या प्रश्नाला उत्तर दे. बिचारी भडकली चांगली. फोनच ठेवला. काय खरं नाही. तर जाऊ द्या, प्रँक कॉल सक्सेस झालाय बरं का. कारण कसं झालं माहिती का, मला ना तिनं माझं नाव मध्ये घेऊन मला भांडली. तिला का नाही आता बघा कशी केलंय. सारखी म्हणते ना जा कर जा काय करायचंय कर जा काय करायचंय. आता ते नंदू मोरेला फोन करल आणि त्याला भांडल बघा. तर जाऊ द्या, ही प्रँक कॉल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला मग बाय. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ.